कोकणामध्ये आज राजकीय धुमशान रंगणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। रत्नागिरी आणि सांगली अशा दोन ठिकाणी ते सभा घेणार आहेत। भाजप उमेदवार नारायण राणेंसाठी ते रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येतात। नारायण राणेंना विनायक राऊत यांचं आव्हान आहे, तर रत्नागिरीनंतर अमित शहा सांगलीमध्ये सभा घेणार आहेत। इथं भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी विट्यामध्ये या सभेचं आयोजन केलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांची विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आज कणकवलीमध्ये सभा आहे। त्यामुळे कणकवलीमध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे। अमित शहा हे आज नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतात, तर कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे यांची विनायक राऊत यांच्यासाठी सभा असणार आहे। आमचे प्रतिनिधी विशाल सवने या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि थेट जाऊया विशालकडे। विशाल, आज खऱ्या अर्थानं कोकणामध्ये धुमशान असणार आहे। राजकीय प्रचाराच्या माध्यमातून, प्रचार सभांच्या माध्यमातून काय नेमकं वातावरण सध्या कोकणात दिसतंय? खरं पाहिजे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तर महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख होतो, काटेकी टक्कर असा ज्या ठिकाणी उल्लेख होतो, त्यांपैकी एक म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ आहे। आणि या सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आज गृहमंत्री अमित शहा येत आहेत आणि नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये सभा घेत आहे। रत्नागिरीमध्ये अमित शहा यांची सभा होते, तर कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे यांची विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभा होते। दरम्यान जर पाहिलं तर या संपूर्ण मतदारसंघाचा थोडासा आढावा घेतला तर रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी असे हे विधानसभेचे मतदारसंघ आहेत या ठिकाणी, आणि यांचा सर्व मिळून लोकसभेचा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग होतो। मात्र इथं काहीशी मागच्या दिवसातली गणित बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण रत्नागिरीचा जो वरचा जो भाग आहे त्या भागामध्ये सामंत बंधूंची ताकद जी आहे ती या ठिकाणी की फॅक्टर मानली जाते। मात्र मागच्या काही दिवसांमध्ये इथं काहीसे वाद जे आहेत ते पाहायला मिळत आहेत, त्यामुळं काहीसा फटका जो आहे तर या भागामध्ये निश्चितच ही सगळी जी राजकीय गणित आहे ती प्रचार सभांमध्ये सुद्धा पुढे येतीलच विशाल। मात्र आज खरी रंगत असणार आहे ती दोन हे महत्त्वाचे नेते काय नेमके आपल्या प्रचार सभांमधून कोकणवासियांसाठी मुद्दे मांडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। धन्यवाद विशाल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर आपल्याकडून अपडेट्स कोकणामधून जाणून घेत राहू।